इकडे सामान वगैरे न्यायला आहे ना, तिकडे अशा पायऱ्या. नमस्कार मंडळी, चित्रास लायब्ररीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता परत मी नवीन ब्लॉग चालू केला आणि आता मस्त फ्रेश वगैरे झाले आहे आणि नॉर्मल असेच कपडे घातलेत, कारण आम्हाला भिजायचंसुद्धा आहे. तर म्हटलं की एवढं असं चांगले कपडे घालून ते करत खराब होण्यापेक्षा म्हणजे नॉर्मलच घातलेत. तर आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. आणि मागचा ब्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. तुला काय बोलायचं आहे? नंतर बोलूया आपण, आधी तू बोलून घे काय बोलायचं. कॅमेरा शाय पर्सन नंतर बोलूया, जाऊ दे. तर मग आजच्या ब्लॉगला पण सुरुवात करूया. आणि नवीन कोणी असाल तर सबस्क्राईब करा आणि मागचा जर ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा आणि आजचासुद्धा ब्लॉग बघा. चला तर आजच्या ब्लॉगला पण सुरुवात करूया. तर आता आम्ही चाललो आहोत बोटिंगसाठी. सफारी, बोट सफारी म्हणजे त्याच्या तिथे लाईट हाऊस आहे वगैरे, तर तिकडे जाणार आहे. हां, आणि आमच्या ह्या व्लॉगमध्ये आम्ही पहिल्यांदाच तिकडे चाललो आहोत. तिकडे नाही गेलो म्हणजे ब्लॉग त्याचा तिकडे सफारी नाही केलेली, म्हणजे ब्लॉग बनवला नाही आहे आणि तिकडे गेलोच नाही आहे. अच्छा, हां बरोबर. तर आम्ही पहिल्यांदा चाललो, तर बघूया काय एक्सपिरियन्स आहे तो. तर बघू आता बोटिंगच्या इथे चाललो आहोत. तर आणि परत तिकडे बोटिंगमधून जाताना काय एक्सपिरियन्स होतो आहे, तिकडचा काय एक्सपिरियन्स आहे, सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. हे चालू आणि इथे आम्ही चाललो आता बोटिंग सफारीला. मला खूप आवडतं, तर दाखवू आता. हे बघा चालू झालं बघा. फुलं दिसली नाही की तोडायला चालू. व्ह्यू बघा तुम्ही इथला, जंगलातून रस्ता, जंगलातून रस्ता. चला चला तिकडेच चल चल या तुम्ही सावकाशा. पायवाट बोलतात ना गावात, पायवाट बोलतात ना गावातली ती आहे ती. बघा विसरायला होतं, माईक जवळ नाही. हे आपलं काय म्हणतात ते, इन्स्टा फिल्टर असतं ना, इथे फुल येतं ते. हे बघा बघा व्ह्यू बघा. थांबा, ही इन्स्टा फिल्टर काय दाखवते ती बघा. इन्स्टा फिल्टर नाही, ते फुल येतं, दिसतंय का फुल? बाबा ते इन्स्टा फिल्टर वगैरे मी नाही वापरत, तूच वापरते काय ते. हे हॅलो, जास्त बोलू नको. बघितलं, बोललं तरी प्रॉब्लेम, नाही बोललं तरी प्रॉब्लेम. असंच असतं या बायकांचं. बायका नाही, पोरगी आहे. तू काय पुरुष आहेस? नाही तू पुरुषच आहेस. बघितलं, पोरगा आहेस ना, माणूस नाहीस ना. तसं मी पोरगी आहे. बाई आता चाललोय बोटिंगला. अरे कालच बनवून ठेवायला पाहिजे होतं चिकन वगैरे. जेवण झालं असतं ना, जेवणच घेऊन यायला पाहिजे होतं. तुम्ही परत कधी येणार? आली आमची बोट. ए बाबा, आमका टाकशी पाणी आहे, आम्ही लागतो चार. तू फक्त बोट धरूचं काम करा, त्यांना एका साईडून चढव. एका पगार देतलं चौका दिले काम ना, बरोबर आहे तिथं थैसून चढव. आता आम्ही बोटीमध्ये बसलोय. ए हाय करा.
आता थोडं आम्ही पुढे गेलो ना की आम्ही तुम्हाला थोडी माहिती पण देतो तिकडची आणि कुठल्या कुठल्या पॉईंटला गेलो आहे ते सुद्धा सांगतो. हां, हे आहे ना, हे नदी आहे ना, ही नदी आहे, खाडी आहे आणि पुढे आहे ते समुद्र आहे, कर्ली खाडी आहे आणि पुढे आहे ते समुद्र आहे. आता आम्ही कर्ली खाडीतून समुद्राच्या तिकडे चाललो आहोत. हां ठीक आहे, 3 तासाचा प्रवास आहे. खाय प्यायला घेऊन आलं. हां, आयलंडला पण भेटतं. हां हां, समोरचा दिसतोय ना क्रोकोडाईल माउंटन सेप आहे बघा. हा डोंगराळ आहे, जसं जसं पुढे जाणार तसं हो. दिसणार माउंटन सेप. चित्र दाखव, तिथून दाखव. बॅटरी ठेवा तिकडे, हां लाईट हाऊसच्या तिकडे, तिकडेच मेन आहे. जास्त नाही हे करत आहे मी, बंद ठेवलंय. चार्जिंगला ठेवली ना. तो समोर दिसतोय तो क्रोकोडाईल माउथ आहे. हा असा दिसतो ना, हा क्रोकोडाईल माउथ पाहून. असलं भारी वाटते समुद्रामध्ये. हो, हा हिंदी महासागरातील लाटा वगैरे दिसत आहेत, हा. तो अरबी समुद्र आहे आणि हा. आपण आता जी बोट घेऊन चालतोय ती कर्ली नदी आहे. अच्छा, आता अरबी समुद्र आणि कर्ली नदी यांचा संगम झालेला आहे ओके. आणि हा देवबागचा संगम या नावाने ओळखला जातो. हा. आणि ह्या देवबागच्या संगमचे म्हणजे 2 तालुके आहेत, हे मालवण तालुका आणि तो वेंगुर्ला तालुका. हा. या संगमने डिवायडेड केलेले आहे. ओके. लक्षात आलं का? होय. हा, मग. आणि हा शेवटचा भाग आहे मालवण तालुक्यातील देवबाग गाव आणि त्या साईडचा आहे तो वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे गावाची सुरुवात. म्हणजे इथून वेंगुर्ला तालुका सुरुवात, भोगवे गाव सुरुवात असं आहे. अच्छा, आता बीच आहे ना. हा संगम पॉइंट. हा संगम पॉइंट आहे आणि समोर दिसतोय तो देवबाग बीच आहे, म्हणजे शेवटचा एंड पॉइंट. जे लोकेशन टाकल्यानंतर तुम्ही इथे येणार देवबाग बीचला. आता आपण संगम थ्रू लाईट हाऊसला जाणार आहोत, ओके. म्हणजे समुद्राच्या त्या ठिकाणी. हे दोन्ही टोकं मिक्स झाले, नदी आणि समुद्र. हे संगम. डॉल्फिन पण चालू झाला, डॉल्फिन कुठे पण दिसू शकतात, पण जास्त दिसण्याची शक्यता इथे आहे. जर डॉल्फिन दिसला तर तुम्हाला दाखवणार. बोट लांब गेली काय दिसतं, लक्षात ठेव. बोट लांब गेली काय बळावतच बोट जागेच तर दिसतंय बरोबर. तिथे जागेचं लक्ष ठेवू. आले दिसले मोठे आहे. मोठे आहेत. चला मग भेटूया. भेटून ये, पोहे हवे तर दे त्याला खायला. डॉल्फिन पण छोटे मासेच खातात ना. डॉल्फिन, मच्छी. हो, मोठे मासे. समुद्राचा नियम आहे, मोठे मासे छोटे मासे खातात. आपल्याकडे कशी मोठी लोक हे खाली खातात.
आम्ही आता ना समुद्राच्या एकदम मधोमध आलो आहोत आणि म्हणजे पाणी एकदम असं फोर्सने मागे जाते ना, जशी जशी बोट पुढे जाते तशी. आणि इकडच्या या टोकावरती बसून आम्ही फोटोसुद्धा काढले, दाखवते तुम्हाला इकडे. आणि आता लाईट हाऊसच्या दिशेने आम्ही चाललो आहोत. तर तिकडे जाऊनच आता मी मग व्हिडिओ काढते. आणि असे मध्ये छोटे छोटे मी असे ना बेटं दिसतात आहेत, तर मी तुम्हाला दाखवते. ते मोबाईलच्या कॅमेरामध्ये मला वाटतं जास्त चांगल्या प्रकारे दिसतील, मी ते दाखवते बेटा. आता आम्ही ना लाईट हाऊस जवळ आलो आहे, तुम्हाला दाखवते. म्हणजे जवळ म्हणजे तिथे पोहोचू आम्ही 5-10 मिनिटामध्ये. तिथे समोर लाईट हाऊस आहे, या कॅमेऱ्यात दिसतंय का? आधी तुम्हाला माहिती देऊन ठेवतोय. हा समोर दिसतोय, हा पोर्तुगीज स्ट्रक्चरने बांधकाम केलेला लाईट हाऊस आहे. समोर जवळ आपण जाणार आहोत, पण आधी तुम्हाला माहिती देऊन ठेवतोय. आणि तिकडे 2 रॉक्स आहेत, बिटवीन 2 रॉक्स, त्याच्या मध्येतून बोट जाणार आणि ते भारी वाटणार जरा बघा. आता आपण जाऊया, हा तेव्हा शूट करा ना. थोडा मोठा होऊ शकतो, कारण थोडेफार प्लेसेस असे फिरतोय ना त्यामुळे. ठीक आहे, तर समजून घ्या. इंग्रजांच्या काळातला बांधलेला लाईट हाऊस आहे, पण आता इंडियन गव्हर्नमेंट चालवते. लक्षात आला? म्हणजे इशारा देण्यासाठी. इथे सगळा खडकाळ भाग असले नाही, लाईट हाऊस का बोलतात? खडकाळ भाग आहे, जे शिप वगैरे जातात, तो खडकाळ भाग धडकू नये, ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून एक इशारा देण्यासाठी ती लाईट पेटवली जाते रात्री. असं असतं ते वरती. असं आहे इथे वरती राहिलं म्हणून दाखवतो. चालू आहे कॅमेरा. हे आता 2 डोंगरांच्या मधून जाणार. हे बेट आहेत नाही, हे खाली करायचं, वरतीच आहे. आता हे जाईल बघा. 2 काही आहे, 2 डोंगर. 2 डोंगरांच्या मधून जाईल. नाही बोल जाईल, नाही.
येताना सामान वरती घेण्यासाठी त्या आतकडे पायऱ्या वगैरे आहेत. हा सगळे पडलेलं बिडलेलं आहे. पूर्वीच्या काळातलं बांधकाम आहे. हा पहिले कसे त्याच्यावर ड्युटी करायचे हा. ना, ते कस्टमची लोक होती, हा. त्यांची फॅमिली पण येऊन राहायची. ओके त्यासाठी त्यांना घरं बांधलेली होती. ओके मग ते सगळं बंद केलं. तर आता 4-5 जणच असतो. ती म्हातारीची गोपाती. यांचं खाणं पिणं कसं होतं? खाणं पिणं त्यांना महिनाभर एकदा हा. स्टॉक आणला जातो. अच्छा जर इमर्जन्सी कोणाला जर त्याला ना बरं नसलं हा. तर मग ते हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅडचं हे बनवलेलं. अच्छा ओके. हा चूल, म्हातारीची चूल. हे म्हातारीची चूल, म्हातारी म्हातारीची चूल. जाऊया. ए तिकडे वरती काय काय जण चढतात ना रे. म्हातारी तू आहे ना या म्हातारी तू ऐकायच असलं ना हा टाकायचं यारी. ही पण गुंफावारी आहे ना. जाऊ फवार चित्र. मार. चित्र द्या बघ. हा इकडे साईडला आहे. तू इकडे तू पाठी जा ना, मला व्हिडिओ काढायला नाही भेटत मग. मग पाणी गेलं आतमध्ये ना, म्हणजे असं पाणी ते बघ येतंय. हे आहे ते. पाणी झालं पाहिजे. आता फवार द्यायचं पाणी. अरे याला काय म्हातारीचं चूळ. फवारा मारला आहे. पाणी झालं कुठेतरी होल असते तिथे गाडीवर. हे थांबायचं का बघू दे. फोटो काढ ना. भरपूर कस्टमर होत. काय म्हणतात बरे मा नाही मासे पकडतायत नागेश. अंकिता वाला पण याच्यावरच गेला. मग त्या काही इन्क्वायरी लागली. अंकिता वाला पण तिथे ना हा. याच्यावर गेलेली. कसं वाटतंय मग बोट सफारी करून? काय काय बघितलं मॉडेलपर्यंत? आणि 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 ते हे नाही बघितलं, म्हातारीची चूल वगैरे. म्हातारीच्या चुलीमध्ये पाणी थोडं कमी होतं. जेवण बनवून झालेलं ना तिचं म्हणून ते येत ना ते दूर बाहेर. आता तिकडून आम्ही लाईट हाऊसच्या इकडनं निघालेलो आणि आता खूप मध्ये व्हिडिओ स्टॉप केलेला आणि आता नाश्ता पण करत होतो. मी नाश्ता करून झालाय, नागेश करतोय. नागेश सगळे करून झालं, फक्त तोच राहिला. फक्त नागेश राहिला नाश्ता करायचा. कांदे पोहे आम्ही घरातून बनवून घेऊन आलेलो, मग ते खातोय. बाकीच्यांनी सगळ्यांनी खाल्ले, हा एक खातोय. आता आम्ही गोल्डन रॉक्सकडे चाललोय. ते समोर दिसतोय तो निवती बीच आहे
आता गोल्डन रॉक्सला बघू कसं नेता येत ते, कसं जाणार. गोल्डन रॉक्स म्हणजे आहे ना ते जे बेट असणार आहे, तर त्या बेटावरती आहे ना सूर्याचा प्रकाश पडला जातो. ते म्हणतात सकाळच्या सूर्याच्या प्रकाशामध्ये ते सगळं असं गोल्डन दिसतं, म्हणून ते गोल्डन रॉक्स असं म्हटलं. पण आता ते दिसणार आहे की नाही माहिती नाही, कारण आता कमीत कमी 11:15 11:30 झाले आहेत. तरीसुद्धा आम्ही जाऊन बघतो तिकडे गोल्डन रॉक्स दिसते. ऊन आहे पण दिसायला पण पाहिजे ना. आता बघूया, दिसतंय तर तुम्हाला दाखवेन, असंही तुम्हाला दाखवेन. ते गोल्डन रॉक्स ना, मग ते दाखवते. असं थोडं तता मामा होत आहे तर तुम्ही ते समजून घ्या. आणि काय होतं कसला मासा तुझं तोंडात आहे तर मला ऐकायला पण येत नाही. तर आता ते बघूया. आणि थोडी ना भूक लागते, त्यामुळे आपल्यासोबत काही ना काहीतरी थोडंफार कॅरी करायचं. असंच नाही की काहीतरी बनवून आणायला पाहिजे, चट्टरपट्टर काहीतरी ठेवायचंच. जर असं तुम्ही जर बोट सफारीला आलात तर. आणि बोट सफारीचे चार्जेस मी व्हिडिओच्या एंडिंगला सांगतेच. आता सध्या तरी आपण हे सगळं बघूया. आता हे समोर आलं आहे ते गोल्डन रॉक्स आहे. आणि इकडे मी तुम्हाला बोलली ना जे की सूर्याचा प्रकाश पडला की ते पूर्ण असं गोल्डन दिसतं. तर आता ते समोर तिकडे गोल्डन रॉक्सच्या इथेच चाललो आहे आम्ही. असे सगळे पब्लिक बघायला आहे बघा. आता पण असा थोडा गोल्डन दिसतोय. तर आता आमचं गोल्डन रॉक पण बघून झालं. आता आम्ही रिटर्न परत चाललो आहोत. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते, कारण व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. परत आम्ही घरी जाऊन पण काय केलं ते पण पुढे आहे व्लॉगमध्ये. तर व्हिडिओ खूपच 1 तासाचा होईल आणि 1 तासाचा व्हिडिओ म्हणजे जास्त कोणी बघणार पण नाही. त्यापेक्षा मग मी इथेच हा पार्ट 1 व्हिडिओचा इथेच एंड करते. आणि पुढे पार्ट 2 पण टाकणार आहे, तो सुद्धा बघायला तुम्ही विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास चित्रास लायब्ररीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि असेच नवनवीन मी व्हिडिओ घेऊन येत जाईन तुमच्यासाठी. आणि हा मालवणचा व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका, कारण खूप छान व्ह्यूज ह्याच्यामध्ये मी दाखवल्यात. हा पार्ट 1 जर तुम्ही बघितला असेल तर पार्ट 2 सुद्धा तुम्ही बघा. आणि चला तोपर्यंत बाय बाय.